राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। हा जरूर विनंती आहे, कुणीही 1 रुपया पाठवू नका। आता ते सिस्टीम मी बंद केलेली आहे, सगळं कुणी पैसे पाठवू नका। किती निधी जमलाय काय आता रितसर व्हिडिओ आपण सेपरेट भाग बनवू, कारण तिथले यादी मोठी आहे। हा, कारण आता विषय असा झालाय, मी दिलगिरी का व्यक्त करतोय, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोडी असा प्रकार झालेला आहे थोडा। आणि ती जुनी माणसाचं माझ्यासारख्या थोडा एक प्रॉब्लेम असतो, तुम्हाला सांगतो की थोडी हलकट असतात। म्हणजे पैसा म्हणजे असे लोक आधी सहज असं किती खर्च करतात, पण आम्ही खर्च करत नाही। म्हणजे आमचं कसं असतं, ते करंट अकाउंटच पाहिजे होतं, म्हणजे कोणाला मनस्ताप झाला नसता, हा विषय होता थोडासा। जाऊन त्या घ्या पादरात। आणि जे आपला निधी जमलेला आहे त्याचा रितसर व्हिडिओ मी टाकतो, त्याच्यानंतर थोडा सर्वे करून दान, एखाद्याच्या कष्टामासाचा रक्त आटून घाम आटून मिळालेलं पैसे ही दान योग्य जोडीत कसं जाईल, योग्य हातात कसं जाईल, याबद्दल तुम्हाला मी शब्द देतो, त्याबद्दल काय वाद नाही। आता विषय दुसरा असा राहिलाय, ये अंधा कानून है, ये अंधा कानून है, अशा प्रकारची घटना काल घडली। या स्टोरी मी जाणारच आहे, मला थोडं बोलून द्या। मी आपल्या आता 700-750 भाग झाल्यात। भाग क्रमांक 237 वेळ मिळाला तर बघा, भाग क्रमांक 237। ते स्टोरीचं नाव होतं, शेजारणीला मारली मिठी आणि जन्मठेप पाठी। कसाची? कांद्याची वांग्याची जन्मठेप आहे का? आपले एक वकील आहेत मुंबई उच्च न्यायालयामध्ये, आपले मित्र आहेत, आपले सबस्क्रायबर, आपल्या फॅमिलीपैकी एक आहेत। माणूस चांगला आहे, राजा आहे। त्यांनी काल 11:30 वाजताचा आम्हाला पाठवला फॉर्मॅट सगळा लेखी। त्या आरोपीला 2022ची जी 23ची घटना होती, 24 आणि 25 2 वर्षातच काल बेल मिळाली। या मी बोंबालतोय कोर्ट ऑफ बिरटाच्या नावाने, त्याला तेच कारण तुम्हाला सांगतो। ये खेल है वकिलों का, असा प्रकारे मर्डरच्या आरोपीला 2 वर्ष जर बाहेर आलं तर हा इथं येऊन सत्यात कुठं पक्षपात वाजवणार नाही। त्याची मानसिकता ही, जी माणसं 15 वर्ष 17 वर्ष आत राहायला पाहिजे ती जर अशी बाहेर सुटली, हे तुमच्या आमच्या चांगल्या माणसासाठी धोकादायक ध्यानात ठेवा। काल सुटला आरोपी। त्याच्यामुळे म्हणलं ये अंधा कानून हे, ये अंधा कानून हे। आता आपण जाऊ आपल्या स्टोरीकडे। आजच्या स्टोरीतून तुम्हाला नुसती स्टोरी कळणार नाही, पण थोडा आतला विषय आंघोळीतल्या घेऊ करायचा डोक्यात आहे। आज सांगतो तुम्हाला नेमका प्रकार काय। शरीर संबंधामध्ये दारूचे महत्व थोडक्यात, मग निबंध लिहा म्हणलं, मग काय लिहिणार तुम्ही, तसा विषय आहे थोडासा। बघू आता काय होते नेमकं। भारताच्या नकाशावर अनेक राज्य आहेत, त्याच्यापैकी काही राज्य अशी आहेत की चालता बोलता चाकू मारणारी, लुटणारी, लुबाडणारी। त्याच्यामध्ये अग्रक्रमाने प्रामुख्याने नाव घेतलं जातं बिहारचं। बिहार पासून वेगळा काढलेला एक भाग आहे झारखंड। त्या झारखंड मधलं 4 जण कामासाठी पुण्यात आले। ही 4 कोण आहेत लक्षात घ्या। आधीचा एक माणूस आहे मुकेश कुमार, रांची झारखंडचा। हा रांचीहून म्हणजे महेंद्र धोनी आहे ना, आपला क्रिकेटर, ते रांची। तो आधी येऊन या माडीशीत काम करून गेला आंध्र प्रदेश मधल्या। आंध्र प्रदेशमध्ये काय किरकोळ कारकोळ कंपन्या संचित होतो आलता भाऊ। ही लोकांची सेटिंग फार असते। एका बिहारी जर इथं अपराध केला आणि तो जर पळाला, संपूर्ण मला पोलीस वगैरे रिटायर पोलीस सगळे माझ्या संपर्कात असतात, तर त्यांची मोडस अशी असते की तो ते गावात कधी जात नाही। जो ऍड्रेस दिलेला आहे, जे तुमचं आधार कार्ड दिलेलं आहे, तपास कसा चालतो पोलिसांचा त्याला माहित असतं। ते कधीच गावात जात नाही, कधी पाण्यारावळ्याकडे जात नाही, काय नाही। कितीतरी पथक हात हलवत माघार यावं लागतं, नाही सापडत आरोपी। ते जातात कुठं तुम्हाला सांगू, संपूर्ण देशामध्ये जेवढ्या MIDC आहेत, यांचे जे नंबर आहेत ना, हे नंबर जर चेक केले तर ह्यांच्यात पाहुण्या रावळ्याचं मावशी काकीचं नंबर कमी दिसणार, पण घरच्यांचा नंबर त्याच्या खाली सगळे यांच्या मित्रांचे नंबर असतात, जे मित्र वेगवेगळ्या राज्यात काम करत असतात।
तो एक एमआयडीसी सोडली की दुसरी तिसरीत, मग ती गुजरातमध्ये सानंद मधली असून द्या, वाळूंज एमआयडीसी असून द्या, छत्रपती संभाजीनगर मधली, कारेगाव एमआयडीसी आणि शिरूर मधली, चाकण एमआयडीसी असून द्या पुण्याजवळची, कुठेही अगदी कुरकुम एमआयडीसी असून द्या पुणे सोलापूर रोडवरची, नांदेडला बऱ्याच एमआयडीसी आहेत, यांचे कनेक्शन कसे असतात बघा, असा विषय. तर हे जे चौघ आहेत ह्यातला जो मुकेश कुमार आहे तो आधी आंध्रातून येऊन माघारी गेलता आणि त्याने तिथून 3 जणांना गाडी टाकून पेटावलं मेंदूत. बहुत पैसा है महाराष्ट्र में आंध्रा में, चलो यहाँ यहाँ काहे को चावल खा रहे हो. लय लोकांचं अवघड आहे. 3 तयार तिथं परिस्थिती अशी आहे, ते बिहारी किंवा एक झारखंडचा माणूस समजून घ्यायचा असेल त्याच्यात 2 प्रकार पडतात, चांगले वाईट. चांगले कमी आहेत, वाईटांची संख्या जास्त आहे त्यांच्यात. हा, कमवायचं 200-400 500 रुपये कमवायचे, 100ची 10 रुपये येणार म्हणजे येणार. कंटिन्यू तोंडाचा पार वाटोळ झालेलं, त्या दात बीत सगळे मारणाचा उठका खाणार ते. हा, त्यांचं स्वच्छता किती आहे ही तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. मी आता रेल्वेने प्रवास करतो जनरल डब्यातून. जनरल डबा म्हणजे संपूर्ण त्या रूटवरचा तर संपूर्ण म्हणजे नरकच असतो, लक्षात घ्या सगळं. आणि समाज जवळून आम्हाला लय किडा आहे, आम्हाला ती एसी बीसीत आवडत नाही, पैसे लागतात एसीला. तिथं बसलं ना, गाडी चालू झाली की आता मोबाईल सांगतो किती गाडी तासाने थांबणार आहे, 8 तासांनी थांबणार आहे का 1.5 तासांनी थांबणार आहे, स्टाफ लांबचा असले एक्सप्रेस, ह्यांची व्यसनं चालू होत्यात तुम्हाला सांगतो. आणि लय वेगवेगळ्या प्रकारची व्यसन आहे त्यांच्याकडे. हा, आता एक जण तर तुम्हाला आता सांगू नाही पण सांगायची पाळी, ती मारून पाल आणली, पाल बेताळावरची, आणि त्या पालला खाली लायटर लावला होता आणि ती दूर घेतला आणि ती लुडकूच झालं, ती उठलंच नाही सकाळपर्यंत. मेलं का काय कोणाला माहिती. लय बायानं हे तेच सगळे त्या भागातले लोक कामगार, सगळी तरुण पोरं, लाल पिवळे निळे शर्ट, जीनच्या पॅन्टी, 150-100-150 रुपयाचा त्या जुन्या बाजारातला बूट नसल नवीन घ्यायचं म्हणलं तर 70-80 रुपयाची चप्पल, पिवळ्या गुलाबी कसले कलर. आपल्या पुणे मुंबईच्या माणसाची ताकद नाही पिवळी स्लीपर घालून बाहेर बाजा नाही जाणार नाही माणूस. लय अवघड त्यांचं ते पेरवच वेगळा. त्या रेल्वेमध्ये यांची गांजा ओढायची, त्या सिगरेटमध्ये गांजा भरून ओढायची, दारूच्या बाटल्या दारू ओढायची, किती मागाची घेत नाहीत, देशी असते. हे असलं त्यांचं चालू होतं. आणि गुटखा तो क्षणाला गुटखा. त्या साईडला संडास जनरल डब्यातलं, त्याच्या बाहेर हात धुवायला असं ते जागा असते बघा, ती बांड. हे काय करायचे, ते बांड्यात काही पुड्या टाकल्या, ती गुटख्याची पुडी जाऊन बसली त्याच्या बोळाला त्या बांड्याच्या. आम्ही आपल्या शेजारी उभं राहून, काय ती स्टँडिंग गाडी होती, उभं राहून चाललं 7 तास उभं राहायचं होतं, पैसे वाचवायचे म्हणलं असंच करावं लागतं. मी ती यायचं त्यात थोकायचं, बिहारी पाणी सोडायचं, यायचं थोकायचं, ती भरलं ना फार 3च बोटं कमी राहिलं गच. आत पाणी नव्हतं, पाण्यासहित लाळ मिश्रित सगळं ती चिकाट लाळ होती त्यांची, ठोकलेली गुटखा लाल जरीत. 80-90% तिथे बिहारीच. ती गाडी थांबली, ब्रेक मारलं की त्यातून उचमाळून ती पाणी खाली पाडायचं, चिकाट पाणी. आजूबाजूची लोक सुद्धा सगळी. आता दारात 2 खाली बसले होते 2 बिहारी, चांगली एक तर चांगलं गब्दुल्लं होतं तुम्हाला सांगतो, जाडजूड. हा, ती उठलं, ती थोकाय गेलं, त्याने बघितलं तर ती वर सगळी लाळ साठलेली आणि ती जाम झालेलं होल. आणि ती बघून ती लाळ ती खाली पडायची ना, असं उंदळायला लागलं अक्षरशः तुम्हाला सांगतो. त्या आजूबाजूला ती चणे मिळतात, कच्च हरभर 10 रुपयाला रेल्वेच विकणारी, ते घेऊन खायचे. ते खाऊन झालं की परत गुटख्याची पुडी सोडायची, गुटख्याची पुडी टाकून द्यायची, जाऊन ठोकायची त्या लाडीत. याला म्हणलं त्याच्यात जवळ एका येते त्या चिकाट पाण्यापासून याचं तोंड तरी त्यांना कसं नेऊशी वाटतं. लय गाणी रेडी तुम्हाला सांगतो. सगळ्यांना काय नाही, असं हसी मजाक त्यांच्या ह्याच्यात चालू त्यांचा, आपलं गप एक नाही 2 नाही. ती लाळ अशी उचमाळायची म्हणून ती उचमाळलेल्या लाळचं टिपकं त्या लाळीचं शेजारी एक जाड पोरग बसलं होतं बिहारी, त्याने उडालं बा त्याला खाली इकडं अंगावर त्याच्या. तिथून उठलं, ती शर्टाची बाय बी त्याने मागं सारली, घातला त्या लाळीत हात घातला, वरून पाण्याचं हे केलं, पाणी बंद झालं होतं रेल्वेमध्ये तुम्हाला माहिती आहे. त्यातली आतली ती तोंडाला अडकलेली ती चिठुर आहे ती ह्याचं पाकिट गुटख्याच,
त्यांनी काढलं काढलं की घडा 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 ती लाळी निघून गेली बाबा, ती टाकून दिलं. आता याला हात धुवायला पाणी कुठे येईल? पाणीच नाही. मग त्याला पाणी नाही म्हणलं, ती सगळी चिकट हात झालेला लाळीने लोकाच्या लाल वारल्याला. काय करावं म्हणून त्यांनी गामजा सोडला, म्हणजे एक बांधलेलं होतं असं गोल बांधतात असं. ते वाशी त्या नाक्या वाशीच्या भाजी मार्केट बघा ते हमाल लोक कसं वापरतात, ते सोडलं त्यांनी ते पुसला बा. पुसून द्यावा आपलं, त्याबद्दल काय म्हणणं नाही. मी नेहर देऊन बघतोय, ती परत त्या जागेवर जाऊन बसलं स्वतःच्या तिथं. स्टाफ आला, गाडी थांबली, झालं असं अर्धा पाऊण तास. आलं काकडीवालं, यांनी त्याच लाळीने पुसलेला हात धुतलेला नाही, साबणा नाही, काय नाही काय, ती काकडी घेतली आणि ती वाचा वाचा खाल्ली त्यांनी. याला म्हणायचं, आपली लोक जे म्हणतात ना, एक बिहारी सो बिमारी, ही खरं आहे. ही अशी पद्धत एवढं. अहो आपल्यासारखं असं उमदाळून उलटी करीन अक्षरशः खाल्लं असलं काय तर. हे मला स्लीपर कोच किंवा एसी मध्ये बसलो तर बघायला नसतं मिळालं. ही दुनिया जाणून घ्यायची असते मला, असा विषय. अशा प्रकारचे हे काय करतात, दोन वस्तू नवीन घेतात फक्त. एक म्हणजे बनेल आणि दुसरी अंडरवेअर. का ते 20 रुपयाला जुन्या बाजारात मिळत नाही म्हणून 60-70 रुपयाच्या पुढे जीन्स जुन्या बाजाराची ती घेतात. शर्ट 50 रुपयाचे घेतात, 125 त्यांचा ड्रेस होतो. त्याच्यापेक्षा जास्त किंमत त्याला अंडरपॅन्ट बनेलला द्यावं लागते. अशा प्रकारची मानसिकता. हा जो मुकेश कुमार आहे, हा मुकेश कुमार ही 3 जण घेऊन आला. त्याच्यातली बालमुनी कुमारिका राव, बघा कोण कोण आहे. मुकेश कुमार एक, बालमुनी कुमारिका राव ही महिला आहे. त्याच्यानंतर आरती एक आहे, आरती कुमारिका राव आणि आकाशी कुमारिका राव. आरती आणि आकाशी ह्या 2 महिला आहेत आणि बालमुनी हा पुरुष आहे. आता ती जोडपं होतं, नवरा बायको लग्न झालेलं होतं, त्यांचा काही विषय नाही. याच्यात एक मोकळी होती, ती म्हणजे आरती बिगर लग्नाची. आणि यांचं तिचं जंगाट तिकडं जुळलं असतं, तिथं काही टाइम लागत नाही. हा तिथं उठलं की लगेच गार करायची सोय असते. आपल्याकडले अवघड उशी घेऊन जपावं लागतं आपल्याकडे, लय अवघड. आपण कमीत कमी संस्कृती धरून नेत. लय इडी लोक आहेत. ते आले बा, मला आरतीनं मी तिकडं जातो आंध्रामध्ये, तुम्ही राहीत नाही म्हणजे आपण एकत्रच काम करू. बाहेर आलं थोडा बघतो ना माणूस, इथं आल्यावर चव ओळखतात. तुम्हाला माहिती आहे, दादागिरीत गुरमीत आपल्या महिलांशी बोलतात, भाजी विक्रेते सुद्धा ही बाई या लोक. इथं आलं आंध्रामध्ये, कामाला सुरुवात जडापाचं काम होतं. जडापाचं म्हणजे थोडं ट्रक खाली करणे, त्या 50-50 किलोच्या गोण्या ही ती पार्कीस निघायचा. पैसे ह्यांना 600, 700, 800 मिळायचे. मुकेश कुमार आणि आरती ही एकच रूम घेतली, दोघात मध्ये बांधलेला पडदा यांनी. असा शरीर संबंध, समजा इकडे जोडपय तिकडे जोडपय, लय चोरट्या बामठ्यावानी गपचिप करावा लागतो. हालचाल नाही, आवाज नाही कुठल्याही प्रकारचं. असं एक वेळ करतात, पण तोंडाने काय ओरडून बोंबलू शकत नाही. आवाजाला सुद्धा फार महत्व आहे. एखादा विशिष्ट आवाज काढायला सांगितला तर अजून 5 बैलाचं बळ त्या गाड्याला मिळतं. लय लाकलपडी आहेत, आपण हळूहळू बघतोयच ना सगळी. अडसर निर्माण व्हायचा, पण ती मिलीजुली सरकार होती. तू खा, आम्हाला खाऊन दे आणि लोकांना पण आपण देऊ लाडक्या बहिणी अंतर्गत, आणि असं चलून देऊ आपला रंगारंग कार्यक्रम. चलन काही दिवस अजून. मग दांडकी नेपाळ ट्रॅक्टर नाही, थांबा तुम्ही जरा, अंडरपॅन्ट सुद्धा नका ठेवू यांना. वेळ आल्यावर थांबा जरा, न्यार घ्या, दिवाळी खा सध्या. ह्या परिस्थितीमध्ये ह्यांना काही शरीर संबंध व्यवस्थित करता येणार तिथं. मग यांनी काय डोकं लावायचं, थोडं 2 पुरुषांनी एका विचार केला. थोडा टाइम हमका दे दे, थोडा टाइम तुम ले लो. याचा अर्थ असा की एखाद्याला समजा 8 ते 9 किंवा 9 ते 10 1 तासाबरोबर संबंध करायचे असतात, तर बाकी दोघांनी काय करायचं, त्या रूमच्या बाहेर आपण 10-11 पण फिरायला बिरायला जातोच ना, थोडं गप्पा मारायचं किंवा लांब थांबायचं. खुली आखी मोकळी यांना. हा फॉर्म्युला त्यांनी अवलंब केला. मला इथून सांगायचे काय, शिकायचं काय, हे तुम्ही डोक्यात ठेवा नेमका काय विषय हा. ह्यांना काय सांगायचं होतं त्याच्यात, तर ह्यांना एक विशिष्ट नाद होता. आता एक बिहारी सो बिमारी, त्यातल्या काही बिमारी घेऊन आलेली ही त्यातली एक बिमारी अशी होती. त्याचा भाऊ वैयक्तिक प्रश्न आहे.
बिमारी अशी होती की दिवसभर काम केलं, भात आणि ते टमाट्याचं कालवण आमचं कालवण काही असतं त्यांचं, बटाटा जास्त करून बटाटा टमाटा लय असतं. त्या जेवायच्या आधी हा येताना 1.5 क्वार्टर घेऊन यायचा. 180 ml एक, 90 ml एक. 180 ml तो हाणणार, 90 ml तिला पाजणार. हा ते बी बारकाल्या बरेचसे तिथं 12 14 15 वर्षापासून प्यायला सुरुवात करतात थोडं थोडं. हा जेवणाकडे बघ ना दृष्टिकोन, शिक्षण नाही काय नाही असं असतं तिकडं. त्या बाईला दारू पाजली त्या आरतीला. ती काय लग्न बिग्न इथं कसं असं लग्न म्हणल्यावर फरक असतो त्यांना ठेवा. आपण नुसतं म्हणतो बाबा माझा नवरा, आता तर बाया म्हणतात कालच एक रडत होती, माझा नवरा मी असून बाहेर बाई ठेवली आणि मला हानमार करतो, असा विषय आलता येत. काहीतरी बंधन म्हणजे लग्न आहे, काहीतरी लिमिट म्हणजे लग्न आहे. त्याच्यात पण ते आपल्या संबंधामध्ये सप्तरंग आणू शकतात आणि तसे आणले पाहिजेत नवरा बायकून. एका जोडप्याला पवित्रच असतं ते. काय करायचं, कसं करायचं, किती करायचं, कुठल्या प्रकारे करायचं, हे त्याचा एकमेकाच्या संमती घेऊन करण्याचा प्रकार आहे. मला काय म्हणायला लक्षात घ्या, इथं प्रकार थोडा वेगळा आहे. हे लफडच आहे. आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात बघा, ती लिव्ह इन रिलेशनशिप आहे. लिव्ह इन. हा त्यांना फक्त सुख दे सुख घे हे एक तत्व असतं. कोण कोणाचं काय नाही. तू माझ्या खर्च कर, मी तुला देते, तुझ्यापासून घेते, ओके. पण त्याच्यात तो 90 पाजल्यानंतर ती धुंद व्हायची दोघं बी. दारू आहे. दारूने काय होतं ही पिणाऱ्याला माहिती आहे, पण दारूचा शरीर संबंधामध्ये रोल काय तुम्हाला सांगतो. एक पुरुष जोपर्यंत त्याच्या ताकद आहे, अंगात रग आहे, त्याची फिजिकल कंडिशन चांगली आहे, तो जर अल्कोहोल घेतलं त्यांनी तर त्याच्या शरीराची प्रत्येक क्रिया थोडी लेट होते. तुम्हाला माहिती असेल, सरळ चालतात का ती वाकडी तिकडी का, अनबॅलन्सिंग करतो मेंदू, लहान मेंदू वाकडा तिकडा होणार, त्याला बरं वाटणार, तरण्यासारखं वाटणार, मस्त वाटणार, ते कोणाला देणार नाही, काचकाटून शिवाय देणार, खून करणार, मारामाऱ्या करणार, कोणाला काही बोलणार. मनावरचा प्रेशर, हा भीती कमी होती. अंमलाखाली असतो ते अल्कोहोलच्या. मेंदूला सुद्धा जे रक्त ते अल्कोहोल असतंच ना, मेंदू सुद्धा त्याची प्रक्रिया लेट करतो. त्याची रिलीज होण्याची किंवा अंतिम बिंदू क्षण गाठण्याची प्रक्रिया पुरुषाची लेट जाते 10-15 मिनिटं. 10 मिनिटं 12 मिनिटं जरी लेट झाली, 15 मिनिटं लेट झाली तरी त्याचा तेवढा टायमिंग वाढला ना, इन्क्रीज झाला तो. हे कोणासाठी आहे, कावा तरी घेणारासाठी ध्यानात ठेवा. ज्यांनी रोज सुरुवात केली ना ते फक्त मोठ्यापुरत्या कामाचं त्यांचा उपयोगच नाही काय. लिमिट आणि बायची काही वेगळी गोष्ट नाही. तो शरीर सुखाचा आनंद जास्त वाढावा म्हणून ही पण 90 आणायची आणि मग एकमेकाला भिडायची. ते कपड्याचा काय विषय, इस्त्री काय मोडत नाही, कपडे लागतच नाहीत अशा कामात. हे अशा प्रकारच्या शरीर संबंधाचे ऍडिक्ट म्हणायचं थोडक्यात त्यांना. तुम्ही म्हणता चांगले करावं, काय मजा आहे, मजा नाही, भयंकर सजा आहे, ऐका असं. मग हे जर पाठाच्या टायमाला हे समजा बाहेर गेलं तर ते दोघं मिलीजुली सरकार ओके चलू द्या, लय दिवस नाही चाललं ही. आणि मग ते भात बीत कचकाचून खायचं, अशा गोळच्या गोळ दिले ताणून. पंखा का असतो, पडायला लागलेले बिताड असतात, खोलेले असतात त्याची त्यांची. अशा प्रकारे त्यांचं जीवन चाललं होतं. आता विषय असा झाला की एक सारखं तुमचा कालचा दिवस आजच्या सारखा नाही, आजचा उद्या सारखा नाही, बदल होत राहतात. इथं बदल काय झाला बघा, सारखी ती फोनवर असतात, हॅलो काहे कितना पैसा मिल रहा है वहां, अरे यहाँ तो हमारा कमबक पार खाली हो गया जेब, पैसा ही नहीं बचता. ती हिंदी बिहारी तुम्हाला कळायची नाही. 2 जण होती तिथं राहिली, 2 जण आपल्या लोकांनी बसायला. पुण्याजवळ चाकण MIDC बघा, वॉक्सवॅगनचा प्रकल्प आहे तिथं, महिंद्राचा प्रकल्प आहे, मोठी कंपनी MIDC. तितकेच मोठे मोठे कामगार, गुन्हेगार, सगळे पैसा देणारे घेणारे, सगळं 2 नंबर काही चालतं तिथं. छुपा व्यवसाय, व्यवसाय सगळं चालतं. आले तिथं एकमेकाच्या मदतीने.
700 मिल रहा है, कहा कर रहे हो वहां तुम, अरे बाबू आजा इधर. ही दोघं आली इकडं, राहिले तिथं मुकेश कुमार आणि ही आरती तिथं राहिली. रंगारंग कार्यक्रम. आता टेन्शनच नाही ना, कवा बी बेडा, कारण दोघच खोलीत दारू पिऊन बेडा. हे त्यांचा कार्यक्रम चालू झाला. तो चालू झाल्यानंतर तिथे बी लई दिवस कार्यक्रम झाला नाही. त्यांनी ठरवलं करमत नाही, झाडापास आहे, आपल्याला सोपं हलकतलं काम मिळालं. नुसतं गाड्या लोडिंग बिडिंग करायच्या होत्या काय, तरी 700 मिळतात, ओव्हर टाइम बी मिळतात, पैसा लय कमावतात बरं का. तुम्हाला सांगतो ती कष्ट करायला बी लय अडचण, कारण त्यांना आहे ना शिक्षण नसतं, त्यांचा फोकस. आता काही बिहारी आणि काही चांगले पण आहेत, ते चांगले काय करायचं तुम्हाला सांगतो. आमच्या बायकोचं मामा आहेत बघा त्या केसनंदला, हरगुडे कंपनी, तिथून वाघोली काय 5-6 किलोमीटर असेल. तळेरानवाडी तिथे आहेत. तिथं आपल्याच लोकांनी 1 गुंठा 2 गुंठे इकल्यात, 1-1 गुंठा खरेदी करतात. असे कितीतरी लोक आहेत. युपी बिहारी स्केल घेऊन आले, इलेक्ट्रिक वायरिंग आमकं तमकं फरशी बसवून काही करीत येते, त्यांच्याकडे स्केल आहे. त्या दोघा चौघांनी मिळून एकाने एक 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 इथं राहून भात खाऊन विचारतात आपल्या लोकांना, आपला तांदूळ तुम्हाला फुकट मिळाला, देता का 10 रुपयांनी, देता का 15 रुपयांनी. त्याच्यात तांबाट टाकणार, बटाट टाकणार, स्वतःच्या हाताने शिजवणार, खर्च कमी करणार, व्यसन नाही करणार, गुटखा सुद्धा नाही खाणार, काही खाल्ला तर क्वचित. बिड्या वाढणार पण सिगरेट वाढणार नाही 20 रुपयाची. यांनी गुंठा घेऊन स्वतःचं कंस्ट्रक्शन केलंय. आपले राजकारणी आहेतच, हे मतदार मला बरं का, हे माझी पार्टी, यांनी तिकीट दिलं बघतो, नाही तर मग दुसरी पार्टी बदलतो येईल, पण मतदान आपल्यालाच बरं का. तुला रेशन कार्ड काढून देतो, बस आमच्या बोकांठी. आपली तरी काही शानी आहेत का. हे असंच आहे. तो अफजल खानला टारा कोथळा बाहेर काढला महाराजांनी. तो जे लुटीत आलता प्रदेश, आमच्या शेजारचं कसबे पाटस आहे ते सुद्धा गाव लुटलं होतं, पुणे सोलापूर महामार्गावरचं, तुळजापूरच्या आहे, तिथं मग तोडफोड केली. तुळजापूरच्या आईला तोडफोड करताना मराठा सरदार पाहत होते. सगळं म्हणजे जलामलं ते सगळं. जातीवान नसतं, ध्यानात ठेवा, जातवान नसतं. जातवानला माणूस बापाच्या कमराचा माप आणि लेकाच्या कमराचा माप एकच पाहिजे, तेच खरा बापाच्या पोटचा म्हणायचा. लय अवघड आहे या जगात. आता इथं ती गेले, हे राहिले, म्हणजे आपण पण तिकडे जाऊ. आले चाकणला आली, सेपरेट रूम घेतली, घर मालकाला एक नंबर दिला. कोणाचा दिला? आरतीचा दिला. हा आरोपी फोन वापरत नव्हता, तर तिचा फोन वापरायचा. काय पैसे नसते किंवा काय लागलं पुढे किंवा काय बिघडला असं, पण फोन नव्हता. इथं आल्यावर आधी कसं होतं की पिऊन नंतर मारहाण करायला सुरुवात केली त्याला. आता ही मारहाण आहे ना, बऱ्याच मीडियाने ही गोष्ट सांगितली, पण आज कोण सांगतच नाही काय होते, क्राईम का घडतं हेच सांगितलं पाहिजे. यांची वाद आणि मारामारी आणि एकमेकाला शिवीगाळ ही त्याच टायमाला व्हायची ज्या टायमाला त्यांचा संबंध करण्याचा टाइम असायचा. याचा अर्थ असा निघतो की हा ज्या प्रकारचा संबंध करायला पाहत होता त्याला विरोध ती करत होती, दारूच्या अंमलाखाली सुद्धा. आणि याला वाटत दारू पिली जिंकली. आता मग काय त्याच्या डोक्यात असं, आता काय काय कसं कोण मागून घालीन, कोणती तोंडात देईन, काय तुम्ही त्या असलेली फिल्म बघतात का गपचिप गपचिप, सगळेच बघत आहेत. त्याच्यातलं त्या बऱ्याच लोकांना वाटतं की त्याच्यातलं जे आपण बघितलंय ते आपण प्रॅक्टिकल करा, चुकून सुद्धा करू नका. ते पैसा कमावण्यासाठी करतात, त्याच्यात बऱ्याच वेळा रिटेक असतो. ते बऱ्याच गोष्टी सायन्सला धरून नाहीत, बऱ्याच गोष्टी तुमच्या आयुष्यावर परिणाम करून जातील. तुम्ही फक्त दादा एक करा, वासना सगळ्यात आहे, तसं काय नाही. बोकड वयात आले की उडतच, ते निसर्गाचा भाग आहे. पण त्याच्यात नीती नियम आणि आहेत ते मराठी माणसात, बिघडूच नका बा, बिघडू नका. आणि जे जिथं पावित्र्य, त्यामुळे मग ठाणा बोंबलून सांगतात की बा तुम्ही कनेक्ट असलं पाहिजे. आता बघला बुकी मातेचं 60-65 लोक आपली सबस्क्रायबर जाऊन गेले, फोन करून सांगतात कोणाचा काय रिझल्ट. पैसे बुडलेलं टप्पन देतं म्हणून पहिला हप्ता घेऊन आलेले लोक आहेत. हे घडतंय सध्या. चमत्कारिक स्थळे फक्त मंत्री नाम हे विजयासाठी तिथं जात्यात, करतात विधी आणि त्या तंत्राचा वापर करून काय इथं येऊन लोकांना लुटतात. तुम्ही सुद्धा तुमच्या प्रपंचात अडचण कुठल्या असू द्या, लक्षात घ्या. बरं असं नाही बा 7-8 हजार खर्च होतो जाऊन आल्यावर माझी परिस्थिती नाही, माझी इच्छा नाही, काय मान्य. अहो एक स्तोत्र आहे,
ते जरी वाचले तरी 11-12 दिवसात रिझल्ट आहे. काय वाचायला काय रोग येतो का रोज? काय फरक पडतो? तुमचं तुमच्या हातात आहे बाबा. यांनी कसं करायचं, याला यांची लय भांडणं व्हायची तिथं, यांना ठोकाठोकीची, म्हणजे ठोक्या एक आणि ठोकी एक असं त्यांच्या टायमाला व्हायची. काय कुठं काय तो नको तिथं घालण्याचा प्रयत्न करत असन, ती विरोध करत असन. हा, ही आत चार भिंतीच्या आतलं जग फार नालायक आहे, फार विचित्र आहे, नीच आहे. आणि त्यातल्यात माणसाचा मी म्हणलं तुम्हाला माहिती आहे, तो किती किती असा बुद्धी आहे ना, ती नीच किती जाईन ते सांगता येत नाही. त्या भांडणाचा परिणाम असा झाला की त्या बाईने ठरवलं, तिचं नाव आहे आरती कुमारी कुरराव, साथ घेतली ह्या 2 जोडप्याची, एकाच घरातले, एकाच आडनावाचं आहे, फक्त हा मुकेश वेगळ्या नावाचा आहे. म्हणली याला खापवायचा. आता ते मारून टाकायचा म्हणल्यावर ते राहायला कुठं होते, चाकण या माळशी मध्ये कडाची वाडी म्हणून आहे 3 किलोमीटरवर. आणि त्या ठिकाणी पीके कॉलेज आहे, पीके कॉलेजचा पाठीमागचा एरिया आहे ठाकर वस्ती म्हणून. आणि तिथं मोकळं मारणार आहे आणि झाडझुडप आहेत. त्या ठिकाणी मरणाचा पाजून आणला, म्हणजे आपण ओपन पिवा. 4 जण गेले तिकडे, पेल्यानंतर वार करून तिघांनी आणि डोक्यात दगड घालून याची हत्या केली मुकेश कुमारची. त्याला जाखून टाकला. एक रग, त्या कंपनीचा शिक्का सुद्धा नाही, ती रग गाच पाठ टाकलं. घरी आले, मालकाला म्हणले हमको दूसरे नौकरी मिल रही है, हम जा रहे हैं. मला किधर जा रहे, हिशोब हिशोब क्लिअर केला, दिली रूम सोडून. त्यांना काय रेल्वे असते सरकारची, काही तिकीट काढतात काही काढत नाही. आता गुन्हा केलाय म्हणल्यावर काढणार नको सापडायला. तिथून आले, तिथून गेले ते ह्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर वाळुंज MIDC तिघं बी. आता इथं एक दिवस झाला, दुसऱ्या दिवशी ते कुबाटवास कुत्री ह्या आमकं तमकं वयस्कर नागरिक आहेत, BP आणि हृदयविकाराने जाम झालेले. ती फिरत असताना त्यांना वास आमकं तमकं संशयास्पद. मग पोलिसांना फोन केला. चाकण पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला विषय होता. चाकण पोलिसांचा ह्या कामात मला विशेष आभार मानला पाहिजे. तुम्ही ते हिंदी चित्रपट नाही, हिंदी मालिका आहे बघा ते क्राईमच्या, त्याच्यासारखा तपास केला पाहिजे त्यांनी. हा, ती बघितलं, त्यांनी येऊन बघितलं, ती बॉडी बघितली. त्या बॉडीचं आणि पोलिसांचं नजर कशी असते तुम्हाला सांगतो. पेहरावावरून त्यांना कळतं किंवा बॉडी स्ट्रक्चर कळतं. हा, पोलीस नवीन जे भरती झाल्या त्यांना सांगतो, सिग्नलला उभे, साईडला उभे, ड्युटीवर आहे, आमकं तमकं. नुसतं कुणाचं हप्तान कुणाचं 50-100 हे काम नाही उद्योग करायचे. ज्या राज्यातला मजूर आहे त्याचा पेहराव कसा आहे, महाराष्ट्रीयन माणसाचा कसा आहे, काय पिवळी कलरची स्लीपर जीन्स, ते बेल्ट त्याला, आणि 5-50 रुपयाचं लावतात ती कडी बिडी सलमान खान सारखी ती, तसलं ती काहीतरी आहे. हे वेगळं, दात तोंडच काढत, दाताला सगळा थर असतो, काळे पडलेले, गुटखा खाऊन. बिहारी कामगार म्हणायचं, उत्तर प्रदेशचा कामगार म्हणायचं, झारखंडचा कामगार म्हणायचं. तिथं त्यांनी ते बघितलं सगळं. म्हणले हा कामगार वाटतो. पोलिसांचा बघा तपास, कामगार वाटतोय. मग जिथं जिथं कामगार आहेत तेवढं अख्खं त्यांची खबरे असतात, मदतनीस असतात, 0 पोलीस असतात, पोलीस दल पण असतं. एक टीम नेमायला लागते, सिनियर ऑर्डर देतात, त्याप्रमाणे कारवाई पुढे चलते. वरिष्ठांना नोंद, ते समजा कामकाजाचा भाग झाला, वरिष्ठांना फोन करून घटनेची कल्पना द्यावी लागते. मीडियात येतं बॉडी सापडली आमकं तमकं, चेक केलं, शिगावलं बा त्याचं ते मालकाचं. आपल्याकडे कसं आहे, आपली लोक थोडी आता हुशार झाले बरं का. रूम देताना सुद्धा डिटेल्स सगळे घेतले पाहिजे, कोण कोण राहणार, त्यांची नावं, त्यांचं आधार कार्ड जेरॉक्स आणून दे. हा, जे देत नाही असं समजायचं घर मालकांनी हे नक्की खून करून आले. आणि तू काल या पट्ट्यात पोलिसांनी घेतला की तुला सांगतो, ज्या रूमचं भाडं तुला पाहिजे रूम ही काही पाळणार तर मला विचार. लोकांनी सावध राहा, जग बेकार आहे, दुनिया बेकार निघाली. ते त्यांनी नंबर होता एक, तिला गडबडीत गेली बाबा बाईन, ते असं झालं ते झालं. पण हा मग त्याचे म्हणले मुकेश, बर ठीक आहे, ओळख पटली. जो नंबर दिला होता घर मार्केट, तो नंबर सिव्हिल टाकला. तो नंबर ह्या आरतीचा होता. लोकेशन दाखवायचं वाळुंज MIDC छत्रपती संभाजीनगर. पोलिसांची तयारी चालली होती की पळून गेले असत्या झारखंडला,
तिकडे जायचं रांचीला, काय गरज नाही, काम सोपं केलं. जाग्यावरून ते उचलले व एमआयडीसी तो वाळून एमआयडीसी पोलीस स्टेशन सुद्धा त्याच्यात सहकार्य आहे. कारण जिथं आपापल्या इथं कुठं कुठं कीड लागली कुठं काय पोलिसांच्या सगळं डोक्यात असतं. दुनियाच बिघडली आता, काय पोलिसांच्या सुद्धा लय दबाव आहे, लय कामाचं हे वाढलेलं आहे. असं उचलली त्यांनी, गुन्ह्याची सदर कबुली अशी दिली. आणि जे लिगल स्टेटमेंट आहे की फक्त याला संपवण्याचं कारण की हा मारहाण करायचा, दार पाहून यायचा, नको नको ते गैरकृत्य करायचा प्रयत्न करायचा. ह्या बाईला एवढी अक्कल पाहिजे. आता बाईने पार तुम्हाला माहिती आहे, रामायण महाभारत सगळं बाईमुळेच घडले. आता सुद्धा बऱ्याच जणांचा कार्यक्रम बाईमुळेच झालेला आहे. आता शिरूर पैसे एक वाडी आहे, कालचा विषय कोर्टात घटस्फोटाची केस चालली आहे. या नवरा बायकोची 2-4 वर्ष झाली. ते नवरा काल गेला, बायको आली. कशी आली असेल? 2 ठोक्यांना घेऊन आली आहे डायरेक्ट. काय त्या नवऱ्याने करायचं मला सांग. 2 ठोक्याची जे होते ती दोघांना घेऊन आली. काय एका नवऱ्याला काय वाटतं असं भाऊ, ते बघितलं सिक्युरिटी म्हणून शेण याचा जोडीदार होता. मी बघतो म्हणलं काय डोक्याला ताण करतो तू, फोकाट नको, कोर्टाकडून नको, तू कशीच नको, जाऊ दे गाडी, दुसरं लग्न कर. हा, एखाद्याला निराधार स्त्रीला आधार दे बा, पण माजलेलं नको. ह्या बाईने साधा पर्याय होता, तुम्हाला सांगतो. नाही ना जम, तुझं काय लग्न नाही कायदेशीर, कुठं काय नाही काय नाही, होता ठोक्यात होता ह्यो. त्याला न सांगता तिघांनी तिथून पळून जायचं. ते झोपीत असताना सोपं होतं ना. त्याला मारायची गरज नव्हती, हत्या करायची गरज नव्हती. का? हे बी बोंबाले ना. आता ही तुरुंगातली ती कच्ची अर्धे बाजलेली रोटी यांना सुद्धा नाही होणार. असे काही म्हणजे फक्त अक्कल नसल्यामुळं सोडून द्यायचा, याला सोडून द्यायचा, राहत नाही. पोलीस स्टेशन पर्यंत जायचं, मला याच्या संग राहायचंच नाही. थोडं नियर घेतला ना, फक्त राग कंट्रोल करून की सगळं सोपं होतं, पण लोक करत नाही. त्याच्यामुळं कसं वागायचं, काय वागायचं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. रामकृष्ण हरी माऊली.